नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि 5 इयर्स 2026 साठी नवीन अपडेट जी आहे, जे की ऑप्शन फॉर्म रिलेटेड आहे. जर आपण बघितलं तर ऑप्शन फॉर्म जे काही फिलिंग आहे, ते ऑटोमॅटिकली अनलॉक झालेले आहेत. ते CETने केलेलं आहे. ओके. सो कशा पद्धतीने त्याची तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून जर तुमचे फॉर्म अनलॉक झालेले असतील, तर त्याचे प्रॉपरली त्याचं तुम्ही फॉर्म अनलॉक करा किंवा त्याची प्रोफाईल लॉग इन करा आणि त्याच्यामध्ये चेक करा, की तुमचा फॉर्म अनलॉक आहे का? अनलॉक असेल तर कॉलेजचे प्रेफरन्स परत द्या. जे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते प्रेफरन्स द्या आणि ते प्रेफरन्स दिल्याच्या नंतर फॉर्मची प्रिंटआउट काढा आणि फॉर्म लॉक करा परत एकदा. कशा पद्धतीने करायचं आहे त्याची माहिती सांगत आहे आणि ॲक्चुअल प्रॉब्लेम कुठे आहे ते सुद्धा यामध्ये मी सांगत आहे. आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY2627 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. LLB 5 इयर्सचे विद्यार्थी असतील इथे क्लिक करतील. जर आपण इथे खालती बघितलं, तर हे जे ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे 4682 म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी म्हणजे 10,000 या 11,000 पर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग केलेलं होतं. पण आता इथे दिसत किती आहेत 4682. ओके. सो बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स दिले असतील, पण चुकून त्यांचा फॉर्म CETने हा फॉर्म अनलॉक केलेला आहे. ओके. सो हे तुमच्या लक्षात येत नसेल, तर एकदा प्रोफाईल लॉक करा. तुम्हाला समजेल की ही प्रोफाईल तुमची अनलॉक आहे. तिला तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि ती प्रोफाईल लॉक करा. ओके. हे झालं LLB 5 इयर स्टुडंट. LLB 3 इयर स्टुडंटसाठी सेम ॲप्लिकेबल आहे. ते जर आपण इथे जर बघितलं, तर टोटल स्टुडंट जर आपण बघितलेले, तर नियर बाय आपण बघितलं तर 16,000 ते 17,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. म्हणजेच ऑप्शन फॉर्म, कॉलेजचे प्रेफरन्स, जे तुम्हाला कॉलेज पाहिजे त्याचे प्रेफरन्स तुम्ही दिलेले होते. पण आता जर आपण इथे बघितलं, तर याच्यामध्ये 10,000च विद्यार्थी दिसत आहे. सो हे चुकीचा आहे आकडा. कारण की आता ज्या विद्यार्थ्यांनी जे प्रेफरन्स दिले असतील, त्याच विद्यार्थ्यांचा इथे दिसत आहे. म्हणजे 2-3-4 डेज बिफोर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले होते, त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म हा अनलॉक झाला असेल आणि जो CETनी केलेला आहे. ओके. सो तो का केलेला आहे त्याचं रिझन तर आपण नंतर बघूच. पण सध्या तुम्हाला हे बघायचं आहे, की तुमचा फॉर्म अनलॉक आहे का? की लॉक आहे ते एकदा बघा. ते कशा पद्धतीने दिसतं, लॉक आहे की अनलॉक आहे ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ऑप्शन फॉर्म अनलॉक किंवा चेक करण्यासाठी काय करायचं आहे, तर एकदा मी सांगत आहे याच्यामध्ये बघा. हा जर असा फॉर्म जर तुमचा असेल म्हणजे प्रोसीड, फिल, ऑप्शन फॉर्म अशा पद्धतीने तुमची विंडो दिसत असेल, तर इट मीन्स युअर फॉर्म इज अनलॉक. ओके. शॉर्ट लिस्ट ऑप्शन आहे, सेट प्रेफरन्स आहे, लॉक ऑप्शन. म्हणजे तुम्हाला जर असं जर फील्ड दिसत असेल, तर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स परत द्यावे लागतील. ओके. ते प्रेफरन्स 1, 2, 3 हे परत तुम्हाला द्यावे लागणार आहेत. ते सर्व दिल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांची अशी विंडो दिसणार आहे त्या विद्यार्थ्यांनी. तर फायनल विंडो तुमची कशा पद्धतीने दिसली पाहिजे? तर फायनल विंडो तुमची अशा पद्धतीने दिसली पाहिजे, की अनलॉक ऑप्शन आणि प्रिंट ऑप्शन फॉर्म या 2 पद्धतीचं टॅब तुमच्या विंडोमध्ये, तुमच्या पोर्टलमध्ये असलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला लॉक करायचा आहे, तो अनलॉक इथे क्लिक करेल. यामध्ये टिक मार्क करेल आणि अनलॉक करून कॉलेजचे प्रेफरन्स देऊन टाकेल. ज्या विद्यार्थ्यांना ॲड करायचे असतील कॉलेजेस ते. पण ज्या विद्यार्थ्यांचं लॉक आहे प्रोफाईल, त्या पद्धतीने अशा पद्धतीने असेल, तर तुमची प्रोफाईल ही लॉक आहे. म्हणजेच अनलॉक ऑप्शन फॉर्म लिहिलेला आहे. इट मीन्स युअर फॉर्म इज लॉक. ओके. लॉक ऑप्शन फॉर्म असं जर लिहिलं असेल, देन तुमची प्रोफाईल ही अनलॉक आहे. तुम्हाला ते कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागतील आणि नंतरला प्रिंटआउट काढायचे आहे, जे प्रेफरन्स तुम्ही कॉलेजचे दिलेले आहेत. आफ्टर दॅट यू कॅन लॉक युअर प्रोफाईल. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले होते आणि त्या विद्यार्थ्यांचं आता चेक करायला गेलं, तर सर आमची प्रोफाईल तर अनलॉक करून ठेवलेलं CETनी. सो ते बघण्यापेक्षा म्हणजे त्याच्यावरती आपण आन्सर करण्यापेक्षा तुम्ही तुमची प्रोफाईल एकदा चेक करा. प्रॉपरली चेक करा. जर अनलॉक असेल, तर त्याला कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे देऊन प्रिंटआउट काढून लॉक करून टाका. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी लॉक आहे, त्यांनी प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स तर दिलेले आहेत मी आणि त्याचे लॉकच प्रोफाईल दिसत आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काही करायची गरज नाही. समजा तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स जे काही द्यायचे होते, नवीन कॉलेज ॲड झाले असतील, तर तुम्ही अनलॉक करून कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे ते तुम्ही देऊ शकता. पण ज्या विद्यार्थ्यांचं खरोखरच त्याच्यामध्ये अनलॉक प्रोफाईल झालेली आहे, CETने केलेली आहे, ओके. तर त्या विद्यार्थ्यांनी अनलॉक असेल तर प्लीज ते तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्या, त्याची प्रिंटआउट काढा आणि ऑप्शन फॉर्म लॉक करा. कारण की विथआऊट ऑप्शन फॉर्म लॉक तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. यासाठी हा व्हिडिओ
पण मत आहे. ओके. मोस्टली जर आपण बघितलं एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी जे काही असतील ते प्रॉपरली त्यांचं काम करतील. पण ते सुद्धा हे जर माहिती नसेल तर प्रॉब्लेमच त्यांना सुद्धा होणार आहे आणि एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक असतील त्याने ते प्रोफाईल तुमची ओपन करा. अनलॉक ऑप्शन फॉर्म या अनलॉक तुमची प्रोफाईल आहे का? लॉक केलेलं नाही नाही आहे का? ते एकदा बघा. जर नसेल तर ते कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि प्रोफाईल लॉक करा. सो या पद्धतीचं खूप असं प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदा प्रोफाईल चेक करा कारण की हे सर्व विद्यार्थ्यांना झालेलं आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्मची लास्ट डेट आहे 11 ऑगस्ट. जे काही कॉलेजेस ऍड झालेले नाहीयेत ते उद्यापर्यंत ऍड होऊन जातील. तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजेसमध्ये त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स ऍड करू शकता. लास्ट डेट तुमची जी असणार आहे कॉलेज अलॉटमेंट नियर बाय जी डेट असणार आहे 14 ऑगस्ट ही एक्सपेक्टेड डेट आहे. 14 ऑगस्टला कॉलेज अलॉटमेंट तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. सो आय होप या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. जी इम्पॉर्टंट तुम्हाला नोटिफिकेशन सांगायची होती की कॉलेज चुकून किंवा सीईटीनी हे काम केलेलं असेल की तुमची सर्वांचीच प्रोफाईल अनलॉक केलेली आहे. त्याची अनलॉक झाली असेल ज्या विद्यार्थ्यांची ती प्रॉपरली त्यांची लॉक करा. कॉलेजचे प्रेफरन्स द्या. त्यानंतर लॉक करा. ओके. आणि कॉलेजची जे काही प्रेफरन्स तुम्ही देणार आहे त्याची प्रिंट आउट काढा. तर परत एकदा तुमची प्रोफाईल चेक करा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हाईप सुद्धा या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ओके. थँक यू सो मच.